पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला अटक। जमीन व्यवहार प्रकरणात तेजवानी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप। अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। मुंडवा जमीन कथित प्रकरणात अजित पवारांचा समावेश। त्यांचा राजीनामा घ्यावा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव। केंद्रीय कृषी मंत्र्यांची अखेर लोकसभेत कबुली। महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव 27 तारखेलाच मिळाला। महाराष्ट्र सरकारकडून मदत प्रस्तावाचा दोनदा पाठपुरावा। 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला राज्याकडून केंद्रांना पत्र व्यवहार। उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढा। प्रकाश आंबेडकरांची मागणी। भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्धव ठाकरे सातत्यानं गैरहजर। सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर राडा। मतदानातील कथित तफावत आंदोलनाचे निमित्त। तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी कलाकार सरसावले। तपोवनातल्या आंदोलनामध्ये अभिनेत्री अनिता दाते सहभागी। तपोवनातील आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलं। तपोवन आंदोलनकर्त्यांकडून नियमभंग। मंगळवार पाठोपाठ बुधवारीही राज ठाकरे संजय राऊत भेटले। 20 वर्षांनी राज ठाकरे राऊतांच्या घरी। सदानंद दातेंना केंद्रीय सेवेतून मुक्त करण्यासाठी महायुतीचं पत्र। महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्याचा दातेंचा मार्ग मोकळा। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन फक्त आठवडाभर। 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपुरात अधिवेशन। महायुतीचं सरकार चर्चेपासून पळ काढतंय। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप। अंगणेवाडीची जत्रा 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार। कोकण रेल्वेची तिकीटं आरक्षित करण्यासाठी गर्दी। वऱ्हाड निघालं बहरीनला। अजित पवारांच्या घरात लगीनघाई। अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील अडकणार विवाह बंधनात। बोगस मतदाराला पळवणाऱ्या कुणाल गायकवाडवर गुन्हा। कुणाल हा आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा। मुंबई मनपा निवडणूक मतदार याद्यांचा घोळ सुरूच। मतदार यादीत एकाच व्यक्तीचं 103 वेळा नाव। तब्बल 4,33,000 व्यक्तींची एकापेक्षा अधिक वेळा नोंद। जागा 227। इच्छुक 1800। बहुत नाइंसाफी है। बीएमसी साठी भाजपामध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी। निवडणूक निकालाच्या दिवशीच राज्य लोकसेवेची परीक्षा। राज्य लोकसेवा आयोगाच्या गट ब ची परीक्षा 21 डिसेंबरला। शिरूर मतदान केंद्रात आजी माजी आमदारांची बाचाबाची। ज्ञानेश्वर कटकेंनी दबाव तंत्राचा वापर केला। अशोक पवारांचा आरोप। अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याचं प्रकरण। मुंबईतील 67 वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक। ठाण्यातील काजूवाडीमध्ये भर रस्त्यात रक्तरंजित राडा। तरुणांचा एकमेकांवर चाकू हल्ला। सीसीटीव्हीत कैद। पिंपरी चिंचवडमध्ये दुकानदारावर धारदार शस्त्रानं वार। मारहाणीमध्ये 3,80,000चा ऐवज लुटला। नाशिकमधील सातपूर ओरा बार गोळीबार प्रकरण। अखेर मुख्य आरोपी भूषण लोंढेसह त्याचा साथीदार जेरबंद। विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातला वाद चव्हाट्यावर। विजय हजारे करंडकमध्ये खेळण्यास कोहलीचा नकार। व्लादिमीर पुतीन गुरुवारी 5व्यांदा भारत दौऱ्यावर। भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यावर पुतीन यांचा भर।